Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see next topic, that is types of payment or types of expenditure. In earlier lecture we have seen types of receipt. If you haven't seen that video, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's topic, that is types of payments or types of expenditure. Basically there are two types of expenditure. First is a capital expenditure and next revenue expenditure. What is the difference between these two types? We'll see one by one. Capital expenditure is same as capital receipt, that is non-recurring in nature. Non-recurring means what? Not on regular basis. जे एक्सपेंडिचर आपल्याला फ्रिक्वेंटली किंवा रेग्युलरली करावे लागत नाहीत त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि हे एक्सपेंडिचर केल्यानंतर जे बेनिफिट्स मिळतात ते लॉंग टर्मसाठी असतात. फॉर एक्झाम्पल परचेस ऑफ एनी फिक्स्ड ॲसेट, कुठच्याही टाईपचे फिक्स्ड ॲसेट्स म्हणजेच लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर असे ॲसेट्स जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा त्याचे बेनिफिट्स आपल्याला लॉंग टर्मसाठी मिळत असतात. किंवा हे असे ॲसेट्स आपण सारखे परचेस करत नाही. ओके, म्हणून त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. सी, कॅपिटल एक्सपेंडिचर आर नॉन रिकरिंग इन नेचर. then benefits of such expenditure are likely to be received for long period. खूप जास्त काळासाठी या एक्सपेंडिचर थ्रू आपल्याला बेनिफिट्स मिळत असतात. फॉर एक्झाम्पल परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर ऑर एनी फिक्स्ड ॲसेट. क्लिअर? नेक्स्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इट इज रिकरिंग इन नेचर. रिकरिंग मीन्स ऑन रेग्युलर बेसिस. सारखे हे एक्सपेंडिचर आपल्याला बिझनेससाठी करावे लागतात, त्याला म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बट बेनिफिट ऑफ दिस एक्सपेंडिचर विल गेट फॉर द करंट फायनान्शियल इयर इटसेल्फ. फक्त करंट फायनान्शियल इयरमध्येच आपल्याला या एक्सपेंडिचर थ्रू बेनिफिट मिळत असतो. फॉर एक्झाम्पल सॅलरीज ऑर रेंट. आता सॅलरीज जे आपण एम्प्लॉईजला पे करतो त्याचं किंवा जे आपण रेंट पे करतो, सपोज आपली एखादी फॅक्टरी आहे आणि त्याचं रेंट आपल्याला पे करायचं आहे, तर ते रेंट आपण मंथली पे करतो, राईट. सॅलरीज मंथली पे करतो आपण, किंवा टॅक्सेस असतील इयरली किंवा हाफ इयरली पे करावे लागतात. म्हणजेच हे जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत त्यांचं डायरेक्ट रिलेशन प्रॉफिट अर्निंग कपॅसिटीशी नसतं. म्हणजे हे एक्सपेंडिचर केल्यामुळे प्रॉफिट वाढत नाही, पण तरीसुद्धा हे एक्सपेंडिचर करावे लागतात बिझनेससाठी, म्हणून त्यांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. क्लिअर? म्हणजेच काय डिफरन्स आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये? इट इज नॉन रिकरिंग इन नेचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आर रिकरिंग इन नेचर. रिकरिंग मीन्स ऑन रेग्युलर बेसिस. नेक्स्ट, व्हॉट अबाउट बेनिफिट? बेनिफिट फ्रॉम कॅपिटल एक्सपेंडिचर पर लॉंग टर्म पिरियड. लॉंग टर्मसाठी आपल्याला बेनिफिट मिळत असतो. अँड हियर फॉर दी करंट फायनान्शियल इयर इटसेल्फ. फक्त करंट फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट मिळत असतो. क्लिअर? नेक्स्ट, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इट इज ॲक्च्युअली रेव्हेन्यू इन नेचर. रेव्हेन्यू इन नेचरच आहेत, म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहेत, डेफर्ड रेव्हेन्यू आहेत ते. मग डिफरन्स काय आहे रेव्हेन्यू आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये? नीट बघायचं आहे. सी, फॉर एक्झाम्पल जे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये सुद्धा एक्झाम्पल्स बघितलेले होते ॲडजस्टमेंटमध्ये, लाईक ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 3 इयर्स. आता 3 वर्षांची आपण आधीच ॲडव्हर्टाइजमेंटचे एक्सपेन्सेस सपोज पे केलेले आहेत, पुढच्या 3 वर्षांसाठी केलेले आहेत, राईट. ॲडव्हर्टाइजमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इटसेल्फ. वाय? विल सी. म्हणजेच 3 वर्षांसाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस केलेले आहेत, पण त्याचे 2 इफेक्ट आपल्याला दाखवायचे आहेत. एकतर करंट फायनान्शियल इयरमध्ये जे एक्सपेंडिचर आपण एक्झॉस्ट केलेले आहेत
त्याचा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये, आपण आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न बघतोय, जिथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर? म्हणजेच जे ॲडव्हर्टाइजमेंटचे करंट फायनान्शियल इयरचे रिटर्न ऑफ म्हणजे एक्झॉस्ट झालेले जे एक्सपेन्सेस असतील, जी अमाऊंट असेल ती कुठे लिहायची आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. क्लिअर? आणि जी अनरिटर्न ऑफ अमाऊंट आहे पुढच्या 2 वर्षांसाठी जे आपण ऑलरेडी पे केलेले आहेत ती अमाऊंट बॅलन्स शीट ॲसेटमध्ये. क्लिअर? म्हणजेच डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये काय आहे? इट इज रेव्हेन्यू इन नेचर अँड बेनिफिट्स ऑफ सच एक्सपेंडिचर विल गेट फॉर दॅट स्पेसिफिक पिरियड ओनली. जेवढ्या वर्षांसाठी आपण ते एक्सपेंडिचर केलेले आहेत तेवढ्या स्पेसिफिक पिरियडसाठी आपल्याला बेनिफिट्स मिळत राहतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे. क्लिअर? खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नीट क्लिअर करायचे आहेत, कारण याच्यावरतीच बेस आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. ओके, नाव विल स्टॉप हिअर टुडे. If you have any query or doubt, then please comment in comment box. As well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.